झाले हरू दे भारूड 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 म्हणलं मावशी भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठवास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड दर्शन नाही का भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड कळालं तर भारूड नाही तर 84 लक्षमीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आम्ही जर इथे येऊन भजन जर करत बसलो असतो एक तिकडं पळाला असतं एक इकडं आम्ही कुठं नखरा केला म्हणून एवढा इकरा पळाला नाही नखऱ्याला बघून वेड होऊ नका उसडोंगा परी रसना वेडोंगा काय बोलला असे रंग पाहून आपले फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे एकनाथ महाराज म्हणतात दादला नको मावशी दादला म्हणजे काय हो दादला म्हणजे काय दादला म्हणजे असलं तोड केलंच भारूड करणाऱ्या इंटरेस्ट नसते असं जरा मस्त बसा बरं असं अहो देवाला सुकलेली फुलं आवडत नाही तर असं प्रफुल्ल चेहरा असणारी फुलं आवडत आणि तिथं मग काल दुपारी कसं चालू होतं मला द्या मला मला कुणा सोडला नाही कुणाची सोडली नाही कुणाचा टर्म सोड आता किती मस्त लोकांनी बिस्किट पुढे बी हाणले हो तिथं लय खुश राहते एकमेव अशी दिंडी आहे की रस्त्यानं कुठलाही पदार्थ घेत नाही का सांगा बरं नाही घेतला मला रांगेत दिसली होती एखादं जात असते इकडं तिकडं जर असं फ्रेश बसा बरं आता मला असं आजपासून कार्यक्रम करतो आवाज पाठीमागे बसलेत ना म्हणून ते तसे पाठीमागे बसला तरी मस्त राहा आनंद नो टेन्शन असू दे चला भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको महाराज नेमका नवरा कोणता नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारूडामध्ये सांगतात तुम्ही काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस नेमका कोणता रस नाही लावणे मृदंग घोष आणि शेवू ब्रह्मरस आवडले तो रस येतेची नाही म्हणून म्हणायचं मला दादला नको ग काय मला
देवदास महाराज भजन सादर करते. मी जुगलबंदीचा कलाकार नाही त्या सगळ्यांना त्याच्यामुळे आज महाराज आले योगा योगानं मला बी जरा गण 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 म्हणून मला महाराजाला एक म्हणावं वाटतं. तुझी माझी र माझी तुझी र तुझी माझी र जमली तर जोड तुझे भारूड तोडीला तोड मैदानी थोडीला कळ काढून दिली बरं का नाही तर कुठे उचलू का माझी तुम्ही घेतल्यास उठून जाते सगळे पाच चिटकून हात काढ हात काढ हात काढ चाबरू दिसते पिंट्या मावशी जसा बाबडीच्या फडावर चलो काय छोट्या हातीत बसलाय कसाय गुलाबजाम कसाय मावशी सातारचा कंदी पेढा बस पाय बांधा पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही तो म्हणायचं मला आव ग मम्मी काय म्हणायचं आव ग मम्मी काय म्हणायचं जोऱ्यात जोऱ्यात पिंट्या आत्या कशी असते चष्मेवाले आत्या आत्या ग टाटा कर कसं मावशी याचं वय किती असेल किती ह्याला आता शिकायला 6 महिना त्याचं बारसं सुद्धा चालायचं पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख महाराज पिंट्याच्या दुधासाठी जगन्नाथ तांबे दिंडी मालक जगन्नाथ तांबे दिंडी मालक ते म्हणजे बाय तुझं पोरग त्याला 1 किलो गोळी पेंड 1 किलो खपरी पेंड आणि 1 मकाच्या बरड्याचं पोत बाळ रडता राहिला कसं गयाला रडता राही ना बाळ माझं रडता राही
मावशी लोखंडे चेअरमन यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. 2 दिवस जेवत नाही आता. असंच प्रफुल्ल चेहरा राहणार कुठपर्यंत पंढरपुरापर्यंत. रामदास लोकरे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं पैसे. लोखंडे PSI ज्ञानदेव तांबे. PSI ज्ञानदेव तांबे नाव घेतो सांग तुला पप्पी घेतो. इसलो वासी PSI ज्ञानदेव तांबे यांच्याकडून 101 रुपये बक्षीस. धन्यवाद. श्यामराव महाराज लोखंडे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. रामचंद्र जाधव रामचंद्र जाधव यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. सुरतीचे मोती गुलाब सोने या राज्यातले नलाशी. क्या बात है. सुरतीचे मोती गुलाब सोने. भारूड 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 भारूड. मावशी भारूड बनलं. बोला. कशाला नाही भारूड 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 म्हणलं. मावशी भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी हे नाथांचं भारूड आहे. आणि मेजर साहेबांनी पिछे ताकीला आंधळा मारतोय डोळा. नाव पसंत नाही म्हणतात. नाव पसंत नाही. नाव पसंत नाही दुसरे घेते. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून मेजर साहेब दिसतात छान म्हणून त्यांना ठेवते बघून या खाली झाकून. आता पटलं का. जगन्नाथ पाटील जगन्नाथ पाटील LIC ऑफिसर मुंबई सर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. तुमची LIC काढा. याला 3 काढलेत असे पाटलांच्याकडे काढा. मला पाटील मध्ये माझ्याकडे एक काढ. मग त्याला आधी सांगते मी 3 काढले. बाळाची काढा घे. काढली ज्ञानदेव PSI तांबे सर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. LIC काढासाठी LIC काढण्यासाठी. वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सगळे कुरकुले घेऊन भीमात उभी राहिले. सेवय परगुंड बाई तुला ऐका. बुरगुंडा 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 म्हणजे काय. आनंद वेगळा तर महाराज. मी दुसऱ्याला माझं भारूड चांगलं व्हावं किंवा दुसऱ्याने व्हावं असं त्यांना आवडावं त्यांना आपल्या त्यांच्यासाठी मी करतच नाही. आपण आपल्यासाठी करतो. फक्त काय मावशी तुमच्या काय तुमचा आमचं काही खरं नाही. आपला आनंद घेत राहायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करायचं.
आनंद घ्यायचा काय तू काय कोणी काही गठोडा आणलं नाही बाबा कोणी काही गठोडा नेणार नाही कशासाठी आपण आतरण्यासाठी एवढं बोलायचे तेव्हा काय आपल्यासोबत काही सुद्धा येणार नाही हो काही सुद्धा येणार नाही बाबा म्हणून काय तर तुमच्या आमच्या आधार फक्त आनंद घेत राहायचं माऊलीच्या जवळमध्ये बुरगुंडा 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 म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल हे बाबा कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशा अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या बारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आईसा कोण सांगितला सत्ती जे जे कार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातबटी पिली पोरग 90 पिते पेणार की कडू इंद्रावण पेरण्याचा फळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय आपण लावताना लावतोय कडुलिंबाचं झाड यंदा आंबे कसे लागले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे मुलगाला नाता मोठा केला मोठा करून म्हणत ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असेल तर आग लावू तुझ्या बंगल्याला म्हणून मला म्हणावं वाटतं बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजे नाहीतर ते डुलतच येणार आपल्या घरी डिजिम खेळत येणार म्हणजे कमी जीवनामध्ये आल्यानंतर महाराज नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली बघा तुम्ही आता आपण सोहळ्यात तर चालतोय आपल्या सोहळ्यात सुद्धा किती डगर आहे देव 80च्या पुढे येते चलते की आनंद घेतात अशी नशा पाहिजे म्हातारी बाई एक बाई बघितली काल महाराज असं पूर्ण आरली अशी होती अशी वाटली तशी चलते ती गठोडे घेऊन अशी नशा लागली पाहिजे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पीली तो शाम उतर जाएगी एक बार मेरे हरे नाम का प्याला पी कर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी अशी नशा केली पाहिजे ह्याच्याला बी काय होत आहे का दिवाळ काढलं या संसाराचं दारुण दिवाळ काढलं या संसाराचं दारुण गोट गोट पेल्यानं गोट गोट पेल्या अरे पप्या तुला ये नतवाले तुला
दुनाजी पीर अनादिशील नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शिकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावे बोराटी हाती धरले ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू तर ते आता कुंकू राहिलं नाही कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या आकाश महाराज पवार यांच्याकडून सुंदर अशी ढोलकी वाजवली आमच्या लेखन दादांनी जोरदार टाळी वाजवली त्यांनी सुद्धा 51 रुपयाचं पारितोषिक दिलं मावशी ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू हा अहो खेडेगावात जरा बरं वाटतं महाराज शहरामध्ये जर गेलं शहरामध्ये आश्चर्य मला बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे अहो सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू कुंकुमाचं महत्व जर ऐकावं वाटत असेल तर आमच्या सीतामयाकडून ऐकावं ज्यावेळेस अरण्यामध्ये आमच्या सीतामया भागामध्ये कुंकू लावायच्या भागामध्ये सिंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायने सीतामयाला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे भागामध्ये सिंदूर लावता हे कुंकू लावता या कुंकवाचं महत्व काय या सिंदुराचं महत्व काय त्यावेळेस आमच्या सीतामयाने खूप गोड उत्तर दिला हनुमंतरायाला ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिशी धनवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाळी लागले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले भुरगुंड तुला वाडकी बघी दादा इकडे ठोकळाचे ठोकळ बसले सरपंच वाडा ना काय सरपंच वाडा पंडित महाराज उद्या काय भवानी तरी आल्यापासून तुमच्याकडे असं सरपंच साहेबाकडून सुद्धा 101 रुपये बक्षीस आणि पंडित महाराज दिंडी मालक जगन्नाथ तांबे दिंडी मालक जगन्नाथ मागितले मी दिलंच की दिंडी मालक जगन्नाथ तांबे दिंडी मालक जगन्नाथ महाराज तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस धन्यवाद निकम पाटील यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस शांत बस पंढरी मामा घेऊन येतो नाय बाय बाय शांत बस शांत बस की दिले की मामा बाप और गेला मोडदा खाली बघ रे काहीतरी पप्पा घ्या नाही घ्या मला वाढे माय कच्छ मच्छ बरा नरसिंह रूपी भक्ता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला सेवय बरगंड तुला
कौतुक करून पण तांबे महाराज त्यांनी मालक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. ताशा वाडगे माय डबल चला डबल मेजर बसलेत बाहेर मेजर मेजर बसले तिकडं अंगाव घेतले बघा अंगाव मेजर भाडा केला भाडाचे काहीतरी बोले की काहीतरी द्या की मग ऑनलाईन 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 स्कॅनर स्कॅनर त्याच्या स्कॅनर अडकवायचे राहिले आता मला. कुणी म्हणलं का कर लवकर लवकर उद्या स्कॅनर आणा बापू. त्याला मेजरचे पैसे आले. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे म्हणून दारू गांजा मत पे यारो अकल गुम हो जाती है अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. प्रकाश तांबे शेतकी अधिकारी शेतकी अधिकारी शेतकी अधिकारी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या राजेंद्र रायगुडे हा राजेंद्र रायगुडे राजेंद्र दायगुडे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. महाराज आमच्या एक लातूर जिल्ह्यामधली एक बातमी आहे माझी. एक महिना 2 महिने झाले 2-2.5 महिने झाले असतील त्या बातमीला. पेपरात बातमी होती टीव्हीला बी बातमी होती. तुम्ही ऐकली असेल कदाचित तर ऐका. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मोखतगत झाली. आणि आपली आई काय करते पोटात असताना माझ्या नवऱ्याची बायको बघते त्याच्यात जीव रंगला बघते. तू तिथे मी होम मिनिस्टर बघते तळ्यात मळ्यात तळ्यात पुन्हा पोरग मोठं झाली पुन्हा पळ्यात. इथून संस्कार सुरू होतात. मदालसे नंतर लेकराला उपदेश केला होता. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या. पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या लक्ष देऊन ऐका. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाई.
मुजरा मानाचा मानाचा चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. आता मगाशी महाराज म्हणले, आता मला हा माझा विषय नाही बरं का, स्पष्ट सांगायचं म्हणजे आपल्याला की येत नाही, पण महाराज म्हणले पोरग इथलंच उचललं आणि इथलाच केला आणि गाव बदललं की नवरा बदलते म्हणे. आकाश महाराज पवार यांच्याकडून सुद्धा मुजरा मुजरा जिजाबाई साहेबाचं गाणं गायल्याबद्दल वन्स मोर एकच कडू म्हणा सुरुवातीला. त्याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. रुक्मिणी चुकले बिस्कुले भाभी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस त्यांची इच्छा आहे. परत एकदा ऐका. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, की मुजरा मानाचा मानाचा जिजा. मुजरा मानाचा मानाचा जिजा. क्या बात आहे. टाळी टाळी टाळी. चांगल्या संसाराची. आता मला ह्यांच्याकडे थोडं बघू द्या असे कसा लागू. महाराज म्हणले गाव बदलले की नवरा बदलते. आता काय म्हणून मला महाराजाला म्हणावं वाटतं, अरे मी 6 नवरा केलं आणि तुझ्या काय बापाचं गेलं. आलती का नाही मग त्याच्या बघायला पाहिजे. हा आलती का नाही. हा त्यावेळेस माझं लगीन बी झालं. त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालं आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं बरे ह्यात सरपंच होतोय. सरपंच होत ठीक आहे. सरपंच होत. हॅलो 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 हा सरपंच होता. कोण कोण होतं लग्नाला बरे हात करा. वा वा एवढीच होती बाई. बाकीची नुसती गेळा होती का काय. चष्मेवाली मावशी होती. आता कशी काय मान घातली. तीच मावशी होती की ती म्हणजे पोरगला देखणं हाय, नाकावर तोंड हाय. निखिल ए निखिल तिथनं काढ. तसं बघता तिकडे सरपंच काय सांगायची मावशी. मुडद्याला आमच्या घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला आमच्या घरी यायचे आणि आमचं ते म्हणले माझं काही नाव घेऊ नको पण 100 घे. त्यांच्याकडून त्यांच्यासाठी एक नाव घेते. कात नाही चोना नाही पान कसं रंगलं. सरपंच साहेबांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं. कोण कोण होतं लग्नाला बरे हात एवढेच होते बाई. बाकीचे पण नसते गेळा आलती ती मावशी होती. ती म्हणजे पोरगुला देखणं हाय, नाकावर तोंड हाय. कसं बघतात सरपंच एवढं काय सांगायचं मावशी. मोठ जण आमच्या घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला आमच्या घरी यायचा. पप्पाला म्हणायचा काय बी करा पण तुमची एवढी सगुणा दे. आमचं त्याचं काय झालं. आमचं बी म्हातारा ह्यांच्या टोपीला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळ केलं. आई बाबांनी बरं नाही केलं भैया मला म्हाताऱ्या नवऱ्याला.
म्हातारा माझा नवरा म्हातारा म्हातारा तो म्हातारा आणि म्हातारपणे करतोय मावशी राहणार काय सांगायचं मावशी लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको हाताला घावल तिनं मारते राव मुडदा चांगला आहे का तेव्हा मला पिक्चर बघायला सदा नेते चांगला आहे लग्न झाल्यापासून मग ती मोड केसे घर ती मावशी भूकंपाच्या आधी ढासाळलं मोड केसे घरावर तुम्ही घेतो छपर मी म्हणती बादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवीन म्हणलं ह्याच्याकडे डोंबल्यावर बसू घर साधा देवाला देव घर नाही की मला दाटला नको जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी बरी तेलाची डाळ सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा आमच्या सरपंच साहेबांनी दिली म्हणून मावशी कुठं 4 माणसात तर आली तर लग्न झाल्यापासून घरी गावून तोंडाकडे लाज वाटत नाही कस काय कारभारी बरं आहे का ओके चांगला आहे चांगलंच दिसणार आता तुम्हाला काय बघा किती कुमार दिसतात तांबड जरी पेला तर 1.5 किलो पुणे खूप आहे तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील किती वर्ष झाली आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाली दिवसांनी म्हाताऱ्याची तरुणी होऊ लागली काय सांगायचं बनसोडे महाराज त्यांचा लागला कंदील भडकायला फाटकेच लग्न तुडकीच चोळी टाका घाली मला शिवायला दोरा नाही मला मावशी मी जर कुठं 4 वयात गेली तर बायकाने म्हणायचं काही साहेब नाव घ्या त्याचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं पण आता परत एकदा तुमच्या दिंडीत आली या सर्व बसलेल्या माता मावल्याचा मान राखते महिला मंडळाचा मान राखते त्यांचं नाव इथंच नाव घेते ह्यांना इथं सोड चिठ्ठी ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको काय म्हणला तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच मूड द्या तुझ्या कलर वरून तुझीच भाऊकी दिसती ऐका नाव घेते परवा झाली वटपौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचा सण परवा झाली वटपौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचा सण वागेश्वर दिंडी सोहळा गावकरी मंडळ तुमच्यासाठी काय पण काय म्हणला खाली बसून चांगलाच नादावला आहे काय का नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्या सासवड नगरीत आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्या सासवडला आला सडाका आमच्या कारभाऱ्याला उठला मरे याचा तडाखा झाला IPL मधलं नाव घेते विराटच्या बॅटवर